पूर्णा नदीत भारतीय सैन्य दलातील जवान बुडाल्याने मृत्यू। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। सविस्तर वृत्त असे की अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सासन येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला एक जवान रामतीर्थ जवळील पूर्णा नदीत बुडाल्याची घटना शनिवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली होती। त्यानंतर जवानाच्या शोधार्थ आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते। रविवार दिनांक 9 रोजी सकाळी सदर जवानाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात पथकाला यश आले। गोपाल रामदास वानखडे वय 30 वर्षे, राहणार सासन रामापूर असे मृतक जवानाचे नाव आहे। गोपाल त्यांचे मित्र विकास नागोराव सोनोने व विक्की गौतम सोनोने असे तिघे काही कामानिमित्त अकोला येथे गेले होते। तेथून परतताना विकास सोनोने व गोपाल वानखडे हे दोघे रामतीर्थ येथील पूर्णा नदीवर पोहण्यासाठी गेले होते। मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले। दरम्यान हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर विकास सोनोने याला पाण्याबाहेर काढून अकोला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र गोपाल वानखडे यांचा शोध लागला नव्हता। त्यामुळे तातडीने या घटनेची माहिती दर्यापूरचे तहसीलदार व येवदा पोलीस ठाण्यात देण्यात आली। यासंबंधी माहिती आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव शोध पथकाला देण्यात आली। मात्र रात्रीची वेळ असल्याने शोध व बचाव पथक त्यावेळी मोहीम राबवू शकले नाही। दरम्यान पथकाने सकाळपासून रविवारी गोपाल वानखडे यांचा शोध सुरू केला। अवघ्या 10 मिनिटात पथकाला त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले। त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। गोपाल वानखडे हे हिमाचल प्रदेश येथे कार्यरत होते। त्यांच्या पार्थिवावर रविवारी सासन येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी गजानन लवटे, तहसीलदार प्रवीण जगदाळे, मंडळ अधिकारी माळोदे, ठाणेदार विवेक देशमुख यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो अमरावतीसाठी मनोज मेळे।